आम्ही बी खोतकर साहेबाची पी आहे. बाहेर सगळे शांत बसा प्लीज. त्यांची तब्येत तेवढी चांगली नाही, त्यांचा आवाज आम्हाला येत नाही तुमच्या आवाजामुळे. तर ते आता संजू भाऊ त्यांना बोलतायत, आम्ही बोलतोय, तर बाकी शांत बसा फक्त. आज या ठिकाणी पंकजाताई यांनी संजू भाऊ दोघं आल्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीने तुमचं धन्यवाद. तर ही मागणी मागच्या 45 वर्षापासून चालू आहे आणि या जवळपास या महाराष्ट्रात मागच्या 1.5 महिन्यामध्ये 55 मोर्चे झाले, 18 ते 19 आमरण उपोषण झालेत, 4 आमचे बळी गेले आमच्या युवकांनी. तरी बी सरकार कोणतेही दखल घेतलं नाही. ताई माफी असावी. आज 9वा दिवस आमरण उपोषणाचा आहे. तुम्ही आज जालन्याच्या पालकमंत्री आहात, तुम्हाला देखील 8 दिवस झाले तरी माहीत नाही अशी आम्हाला इथे गोष्ट कळालेली आहे. या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात. तर आमची मागणी जास्त बोलण्यासाठी मला काही नाही आहे. आमची मागणी रास्त आहे. जोपर्यंत मागणी आमच्या GR काढणार नाही तोपर्यंत मी काय उठणार नाही. कारण की जर 55 मोर्चे होऊन बी आमच्यासाठी एक शब्द कोणी सरकार बोलत नसेल आम्ही काय करायचं. समाज एवढा महाराष्ट्राला येता तुम्ही बीड जिल्ह्यातून येता, तुमचं गाव पांगरी आहे, बीड जिल्हा सगळं उसळ तोडण्यासाठी गेला आहे. हा समाज म्हणजे माझे आईवडील आहे. या समाजाचे आसरू मला देखा होत नाही. आज तुम्ही उसात जाऊन बघा समाजाची व्यथा काय. 6 महिन्याचे मुलं माझी आई कुशीत घेऊन उसळ तोडते. कोण वाली आमच्या समाजाचं. तर माझ्यासारख्या तरुणाचं या आमच्या समाजामध्ये राहून बी काय फायदा आहे. तर 78 वर्षामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करतो, आमरण उपोषण करतो. इतरचे पोलीस प्रशासन जर गुंडगिरी करत असेल, आमरण उपोषणासाठी जागा देत नाही. 3 दिवस मी झाडावर चढून उपोषण केलंय. आम्ही कोणत्या देशात राहतो. या भारत देशाला जिथं आज पार्लमेंट बसलेल्या ताई बंजारा समाजाने जागा दिलेली, जिथून देश चालतोय ती लकीशा बंजाराची जागा आहे. म्हणजे हा देश चालवण्यासाठी बंजारा समाज जागा देऊ शकतो. आम्हाला बसण्यासाठी जर जागा देत नसेल, संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर 15 कोटी भारत देशातील बंजारा समाजाचा घोर अपमान झालेला आहे. म्हणून आमची जी मागणी आहे, मला सांगा एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते. 2 सप्टेंबरचा GR रात्रीच्या 10 पर्यंत होऊ शकतो. तर हे का होऊ शकत नाही. हैदराबाद घ्यायचं आम्हाला का होऊ शकत नाही. ताई विनंती आहे संजू भाऊ, तुम्हाला बी ताई तुम्हाला बी समाजाच्या भावनेशी आता खेळू नका. विनंती आहे. तुमचं मी छोटा बंधू मुलगा म्हणून सांगतोय. समाजाची खूप व्यथा आहे. मागच्या 13 वर्षापासून ताई मी समाजामध्ये फिरतोय. 23 राज्यामध्ये जाऊन आलोय. खूप व्यथा आहेत समाजाच्या. मी फक्त 1 दिवस तुमचा पांगरी गाव आहे मला माहिती आहे ताई, तुम्ही आमच्या पांगरी तांडा आहे. आताही जाऊन बघा 75% समाज उसळ तोडण्यासाठी गेलाय. आमच्या लोकांच्या हातामध्ये काम नाही आहे. काय करणार आहे समाज आमचं उद्या. 1871 मध्ये आम्हाला चोर गुन्हेगार म्हणून क्रिमिनल ऍक्ट लावली. पण आमच्या समाजावर आता परिस्थिती आली की आम्ही चोर गुन्हेगार नव्हतो, पण आता चोरी करण्याची पाळी आमच्या समाजावर आली. म्हणजे आम्ही एवढं काय पाप केलंय. या देशाला जर आम्ही रस्ता दाखवला असेल, या देशाचं पालन पोषण करण्याचं काम आमच्या समाजाने केलंय. 1893 मध्ये रेल्वे चालू झाली, आमचा व्यापार बंद झाला. नंतर समाजाची संस्कृती वाळीत टाकण्यासाठी 1871 मध्ये क्रिमिनल ऍक्ट लावली. आणि काय असं दोष केला आमच्या समाजाने. आणि आता जे महायुतीचं सरकार आलं ताई फक्त बंजारा समाजामुळे आलंय. आणि ते बी 90% समाज तुमच्या पाठीशी होता. नंगारा भवनाचं तुम्ही काम केलं, तुमचं धन्यवाद. पण इथून शब्द देतोय ताई, जर आमच्या मागण्या आजच्या जे पूर्ण झाल्या, मी 13 वर्षापासून समाजाचं काम करतोय, पण इथून पुढे तुमच्या सोबत खांद्याला खांद लावून जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहून तुमच्या सरकारासोबत राहून काम करेल. पण आमच्या मागण्या हे पूर्ण व्हायला पाहिजे. महाराज की जय.
तुमच्या हातात जरी इतरचं जी आर नसेल, तात्काळ तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस करू शकता. तुम्ही आता CM साहेबाशी बोलू शकता आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या हातामध्ये जे धनगर समाजाला सवलती लागू झाल्या इतरच्या तुमच्या हातात येत आहे, ह्या तरी आम्हाला आजच्या आज तुम्ही लागू करावं असे CM साहेबाशी बोलावं आमची सर्व बंजारा समाजाची विनंती आहे. नाहीतर ताई संजू भाऊ बी आहेत, सर्व बंजारा समाज आहे, तुम्ही मीडियामध्ये माझी बाईट ऐकली असाल. मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे आणि समाज बांधवांना विनंती अजून बी करतोय मी, मला काही जर झालं तर मला घरी न्यायचं नाही, कारण की माझं घर नाही आहे मागच्या 13 वर्षापासून. जसं दुसऱ्या धर्मासाठी बंजारा समाजाने आपली किती प्रतिक्रिया कमेंट करा. जिथं पार्लमेंट बसलेलं आहे, जिथं संसद भवन आहे, तिथं लकीशा बंजारांनी स्वतःच्या मुलाला जाळत आहे दुसऱ्या समाजासाठी. तर माझ्या समाजासाठी माझा जीव बी गेला तर मंत्रिमंडळामध्ये नेऊन माझं तिथं जाळून टाका. पण आता मागं नाही आहे, कारण की समाजापेक्षा मी मोठा नाही आहे ताई. संजू भाऊ, समाजापेक्षा आपण मोठा नाही आहोत. समाजासोबत राहून सर्व मिळून मिसळून काम करू. आणि प्लीज ताई विनंती करतोय अजून तुम्हाला मी, कमीत कमी ज्या धनगर समाजाच्या सवलती लागू झाल्यात ते तुमच्या सरकारच्या हातात आहे. कमीत कमी ती तरी आमची एक तरी बाजू सक्षम व्हायला पाहिजे. आणि दुसरी, किती दिवसामध्ये तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस पाठवणार एसटीच्या आदिवासी एसटीच्या आरक्षणाची सवलती लागू होण्यासाठी? तुम्ही तेवढं GR काढा, आमची विनंती आहे. आपले उपोषणकर्ते माननीय विजय भाऊ अत्यंत तातडीनं या उपोषणाला भेट देणाऱ्या आमच्या भगिनी पंकजाताई, आपले बंधू माझे सहकारी सन्माननीय संजू भाऊ, जमलेला संपूर्ण समाज बंधू आणि भगिनींनो, मी गेले 2 दिवस सातत्याने संजू भाऊ, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, पंकजाताई या सर्वांच्या संपर्कामध्ये या ठिकाणी होतो. विजय भाऊंनी मला फक्त एकच सूचना केली होती की सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी या ठिकाणी आलं पाहिजे. अविनाश असेल किंवा आमचे उद्धवराव असतील किंवा संपूर्ण समाजाचे कार्यकर्ते यांना घेऊन संपूर्ण आमदारांना, बऱ्याचशा लोकांना इथे मी यायला लावलं आणि हा चर्चेला कोंडी फोडली. विजय भाऊ, प्रश्न हा आज सुटण्यासारखा, म्हणजे तुम्ही जी मागणी केली, तुम्ही योग्य मागणी केली की तुम्ही तातडीनं केंद्र सरकारकडे या संदर्भातली शिफारस करा. माननीय पंकजाताई आणि संजू भाऊ, आम्ही तिघही आम्ही, मी अर्जुन खोतकर आणि ताई आणि संजू भाऊ, आम्ही तातडीनं उद्या किंवा परवा सोमवारी मुख्यमंत्री महोदयाकडे जाऊ. तातडीनं मुख्यमंत्री महोदयाला फोनसुद्धा लावले. काल तुमच्यासोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बोलणं मी स्वतः करून दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही मुंबईला या, तुमचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवा. मी मुंबईला जाऊन आम्ही सर्व जाऊन तुमच्या मागण्यावरती चर्चा करतो. खरं तर काल ताई एकनाथ शिंदे साहेब त्यांना म्हटले की तुम्हाला समाजाचं नेतृत्व करायचं, समाजासाठी लढायचं, तो तुमच्या ताकद असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांना खूप विनंती केली की तुम्ही आज काही जरी करून तुम्ही या ठिकाणी सलाईन घेतलं पाहिजे. कारण की त्यांची शुगर 50 झाली होती ताई. 50 शुगर झाल्यानंतर कधी काही होऊ शकतं. मी त्यांना काल 1.5 तास 2 तास इथं बसलो, त्यांना खूप विनंती केली. विजयभाऊ, मी तुमचा आभारी आहे की तुम्ही आमचं ऐकलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकलं आणि या ठिकाणी सलाईन घेतली. प्रश्न राहिला आपला या ठिकाणी ST मध्ये जाण्याच्या संदर्भातला. आता हे संपूर्ण केंद्र सरकारच्या हातामध्ये. पण ताई आणि संजू भाऊ, आपण ज्या पद्धतीनं GR काढून काही समाजाला सवलती दिल्या, त्या संदर्भामध्ये यांची मुख्य मागणी की GR काढून तातडीनं सवलती देता येतात का? सोमवारची बैठक घ्या, मंगळवारची घ्या, 1-2 दिवसातून कधी बैठक घ्या. त्यामुळे संजय भाऊ, आता सरकार आपल्या दारापर्यंत आलेलं आहे. विजय भाऊ, माझी विनंती आपल्याला की आता
आपल्या दारापर्यंत ही सर्व मंडळी मोठी मंडळी आलेली आहे. सीएम साहेबांच्या परवानगीशिवाय आली का, उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय आली का, सरकारच्या परवानगीशिवाय आली का, तर त्यांच्या परवानगीनेच या ठिकाणी सर्व आलेले आहेत. त्यामुळे सरकार तुमच्यापर्यंत आलेलं आहे आणि तुम्हाला सरकारकडूनच या मागण्या मान्य करून घ्यायच्या. मला असं वाटतं की पहिला टप्पा आपला आहे. आपण एवढं मोठ्या पद्धतीनं लक्ष वेधलं सरकारचं, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आंदोलनामध्ये यशस्वी ठरलात, हे लक्ष वेधलं गेलं आणि आता या संदर्भामध्ये सरकार निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर पोहरा देवीला अत्यंत स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की पंकजाताई आहेत, संजूभाऊ आहेत, मी आहे, या सर्व बाबतीच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करू आणि जो आपला विषय तो निश्चितपणे मार्गी लावायचा परिपूर्ण प्रयत्न मी या ठिकाणी करू. आज सरकार आपल्याकडे या ठिकाणी आलेलं आहे, तर आपण सरकारच्या विनंतीचा मान ठेवावा. समाजाला विनंती करतो, आलेल्या सर्व तरुण सहकार्याला विनंती करतो की सरकार आपल्यापर्यंत आलेले आहे. त्यामुळं आता आपण आडमुठी भूमिका न घेता आपण या सर्व बाबीमध्ये सरकार 2 पावलं पुढे आलं ना, तर आपण 4 पावलं मागे येऊन या संदर्भातल्या चर्चेला कोंडी फोडून देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा. गेले 3 दिवस मी या कामाच्या व्यतिरिक्त, अविनाश साक्षीदार आहे, या 3 दिवस या कामाच्या व्यतिरिक्त मी कोणतंच काम केलं नाही. इथून सर्वांना संपर्क साधणं, सर्वांना घेऊन येणं, माननीय पोलीस अधीक्षक असतील, माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, बिचारे खूप टेन्शनमध्ये ते आंदोलनामुळं. त्यामुळं माझी विनंती विजय भाऊ, सरकारच्या वतीनं, या 2 आमच्या बहिणीच्या वतीनं आणि संजय भाऊच्या वतीनं, की आता हा निर्णय सरकार तुम्हाला हे दोघं सांगतील त्या पद्धतीने आपण निर्णय घ्यावा. आपली तब्येत महत्वाची आहे, बरोबर आहे. बघा टाळ्या सांगतात की आपली तब्येत महत्वाची आहे आणि ते आपण या ठिकाणी ऐकावं. संजू भाऊ तुम्हाला सूचना करतील, संजू भाऊ तुम्हाला सांगतील ती बैठक कधीची या ठिकाणी होते. सोमवार किंवा मंगळवार, फार सोमवार, मंगळवार, बुधवार, बरोबर ताई. या 2-3 दिवसामध्ये आपल्याला बैठक आपल्या पातळीवर आपण मुख्यमंत्र्यांसोबत जे समाजाचे 20, 25, 50 जे लोक येतील त्यांना मुंबईला आम्ही घेऊन जाऊ. इथून तुम्ही इथं एकत्र या किंवा तुम्हाला आम्ही कळवू, तुम्ही मुंबईला या आणि तज्ज्ञ लोक घेऊन या, वकील घेऊन या, त्यांच्यासमोर आम्ही हे सर्व मांडायचं ठरवलं. तरी फक्त एका वेळीची मागणी आमची, एका वेळीची मागणी की आम्हाला ST मध्ये आरक्षण दिलं पाहिजे. आता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्हाला GR काढून दिला पाहिजे, ही मागणी आमची. तर निश्चितपणे आम्ही आणि विजयभाऊने सांगितलं की तशी शिफारस तुम्ही केंद्राकडे करा, बरोबर. पहिला टप्पा तोच नाही. आज तुम्हाला काही आरक्षण द्यावा असं हे म्हणता येणार नाही, परंतु तुम्हाला टप्पा तो आहे आणि तो टप्पा तुम्ही पहिला टप्पा पार पाडला म्हणजे आमचा विजय झाला. आपण मग पुढे पाठपुरावा करत राहू, एवढी समाजाच्या वतीनं मी विनंती करतो आणि संजय भाऊला विनंती करतो की आपण या ठिकाणी विजय भाऊने जे बोललात त्याच्यावरती आपलं मनोगत व्यक्त करा. चॉकलेट द्यायचं काम करताय विजू हे यार. थांब रे, थांब तसे. हॅलो, शांत राहायचंय. मंत्री महोदय या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहे. कृपया समाज बांधवाला विनंती आहे, शांत राहायचंय. मंत्री महोदय या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करत आहेत. त्यांचं शिष्टमंडळाचं मनोगत आपण शांत चित्ताने ऐकायचं आहे. चर्चा चालू आहे, कृपया शांत बसा. कोणीही थांब रे बापू, थांब. नव्हतं नाही घेतलं, थांब. सरकारच्या वतीनं आपल्या पालकमंत्री महोदया या ठिकाणी आलेल्या आहेत. मी पालकमंत्री महोदयांना जो काही विजय भाऊंनी या ठिकाणी आपल्यासमोर मागण्या मांडल्या आणि समाजाच्या वतीने जे काही शिष्टमंडळ तुम्हाला मिळालं त्या संदर्भाने आपलं मत व्यक्त करा. नमस्कार. बऱ्याच इथे माझ्या बसलेल्या बंधू भगिनींना मी दिसत नसेल. मी पंकजा मुंडे आपल्या विजय भाऊंची भेट घेण्यासाठी आलेले आहे. तुम्हा सर्वांना इथे आलेल्यांना माझा जय सेवालाल. आज इथे यांना फ्रेम लागला. आज विजय भाऊ यांनी जे उपोषण गेले 9 दिवस झाले चालू आहे
बस त्यांना आम्ही विनंती करायला आलो आहोत की त्यांनी हे उपोषण सोडावं। याचं कारण असं आहे की आता त्यांच्या मागण्या याची दखल घ्यायची म्हणूनच सरकारचे प्रतिनिधी म्हणून मी सरकारचे प्रतिनिधी जरी असले तर मी तुमचे प्रतिनिधी आहे सरकारकडे बोलण्यासाठी। आधी माझं ती भूमिका आहे, मी इथे मंत्री म्हणून आले किंवा मी सरकार म्हणून आले असं नसून तुमची भूमिका सरकारपर्यंत नेऊन तुमच्या जे न्याय मिळायचा आहे त्याच्यासाठी एक महत्वाचं पूल बनवायचं काम मी करणार आहे आणि हे माझं तुम्हा सर्वांना वचन आहे। आणि माझ्याबरोबर तुमचे सर्वांचे माझे सुद्धा लाडके संजू भाऊ सुद्धा आले आहेत, अर्जुन भाऊ सुद्धा इथे आहेत, सर्व इथे विजय यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोक आहेत। आता त्यांची तब्येत थोडी खालावत आहे आणि जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना किंवा सरकारला तुमच्या जीवाची काळजी करावी लागते। कोणी एखाद्या गर्दीमध्ये एखादा माणूस घासलेट घेऊन जातो तर त्याला काही पोलीस लोक जाळून घेऊ देऊ शकत नाहीत ना, त्यांना वाचवावंच लागतं। आता जर तुम्ही आमरण उपोषण करणार म्हणल्यावर तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या जीवाला काही झालं तर ती जबाबदारी त्यांना उत्तर द्यावं लागतं उद्या आम्हाला, आणि त्यामुळे तुम्हाला रोखणं हे प्रशासनाचं शिव्या जरी खाल्लं तरी कामच आहे आणि आम्हाला तुमचा जीव मोलाचा आहे। तुम्ही बंजारा समाजाचे अनेक उदाहरण दिले की बंजारा समाजाने कसं लढवाई हा समाज आहे आणि मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, मी हे पाहत आलेली आहे। हे खरं आहे की काही समाज हे गरीब आहेत, अजूनही मागास आहेत। माझाही समाज अजूनही ऊस तोडतो तर लोक म्हणतात तुम्ही ऊस तोडणं थांबवलं का? आता ऊस तोडणं थांबवण्यापेक्षा ऊसतोड कामगारांना हक्क मिळवून देणं, जास्तीचं त्यांना मानधन मिळवून देणं, त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य। तुमच्यासारखा एखादा लढणारा शिपाई, एक अत्यंत एवढं ज्याला 9 दिवस बिना पाण्याचं बिना खाण्याचं थांबलेला व्यक्ती, आज हा समाजासाठी जीव द्यायला निघालेला व्यक्ती, त्या समाजासाठी जीव द्यायला निघालेल्या व्यक्तीचा जीव किती मोलाचा आहे हे समाजाला विचार आहे का नाही? मोलाचा आहे का नाही? विजय भाऊचा जीव मोलाचा, बचेंगे तो और भी लढेंगे असं असतं की नाही? त्याच्यामुळे तुमचा जीव महत्वाचा आहे, तो मोलाचा आहे माझ्यासाठी आणि माझ्या इथे जमलेल्या सर्व बांधवांसाठी, संजय भाऊंसाठी देखील। त्यामुळे आता सरकारची भूमिका कशी आहे? एखादा निर्णय घेतला, मीटिंग घेतली, GR काढला असं नाहीये। आपण सर्वजण आता काय करतोय, आपण सर्वजण मराठा आरक्षणाकडे बघतोय आणि मराठा आरक्षणात जे झालं त्याच्याप्रमाणे एक दिवसात GR काढला तसं नाही। आपला जो विषय आहे तो केंद्र शासनाकडे आहे आणि ही जर लढाई 40-50 वर्ष यशस्वी होत नाही याचा अर्थ या लढाईमध्ये खूप साधी लढाई नाही, मोठी लढाई, अडचणीची लढाई आहे आणि या लढाईमध्ये यश येण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत। फक्त त्याच्याकडे तुम्ही असणं आवश्यक असतं, तुमची प्रकृती चांगली असणं आवश्यक असतं। मुख्यमंत्री महोदय आता नाशिकमध्ये एका सभेत आहेत, त्यांनी मला सांगितलं की या सगळ्यांचं एक डेलिगेशन तयार करा। आम्ही धनगर समाजाचे डेलिगेशन घेऊन दिलं। तुमच्या महत्वाच्या मागण्या आहेत, एक महत्वाची मागणी म्हणजे केंद्र शासनाला तुम्ही प्रस्ताव पाठवायचा। आता यासाठी फार प्रोसिजर आहे, मागासवर्गीय आयोगाचा सगळा आपल्याला त्याचा रिपोर्ट लागतो, हे सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे GR काही एक दिवसात तो काढता येत नाही। दुसरं तुम्ही म्हणले की दुसऱ्या समाजांना जशा दिल्या तशा सवलती आम्हाला द्या, त्या संदर्भामध्ये ते निर्णय सुद्धा असा 1 तासात घेण्यासारखा नाही, पण तो निर्णय व्हावा यासाठी मी स्वतः आग्रह करीन, मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट घालीन। आपण एक टाइम पिरियड तयार ठेवू, टाइम पिरियड तयार ठेवल्यानंतर आपण ठरवू की 3 महिन्यात 6 महिन्यात या गोष्टी करून अधिवेशनामध्ये हे ठेवावं लागेल। ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल। आपण तर BEd आहात, शिक्षक आहात, आपल्याला माहिती आहे की शासनाचे निर्णय GR हे कसे आहेत आणि ते असं एका क्षणात एका दिवसात देऊन आपण समाजाला असं काहीतरी चुकीची माहिती नाही देऊ शकणार। मी तुम्हाला वचन देते की बंजारा समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी तुमच्या बाजूने मी सरकारच्या समोर उभे राहून हा विषय मांडेन। मी तुम्हाला वचन देते की देवेंद्र फडणवीस तुम्हाला वेळ देतील, तुमचं सगळं ऐकून घेतील। 55 मोर्चे निघालेत, गावोगावी लोक उपोषणाला बसलेत। आता बंजारा समाजाचे लोक पाथर्डीत उपोषणाला बसलेत। प्रत्येक समाज आज अमरण उपोषणाकडे वाटचाल करत असताना सरकारची भूमिका ती फार तारेवरची कसरतीची आहे। सरकारला गरिबांविषयी प्रेम आहे, आम्हाला गरिबांविषयी प्रेम आहे, आम्ही गरिबांचाच प्रतिनिधित्व करतो। आता आम्ही भाग्यवान आहेत की आमची 3री पिढी म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय, पण जी पहिली पिढी आहे, जे गरीब आहेत, ऊस तोडतायत, कष्ट करतायत, त्यांची पुढची पिढी तरी ते करू नये हे कर्तव्य आमचं आहे। तुम्ही सोमवार किंवा मंगळवारी आपण एक डेलिगेशन घेऊन जाऊ, तुमच्या बरोबरचे 5-6 लोक सोबत नेऊ, तुमच्या बरोबरचे तज्ज्ञ लोक सोबत नेऊ, हे सगळे विषय आम्ही तिथले तज्ज्ञ बोलवून घेतो
लॉ अँड ज्युडिशरीची माणसं बोलून घेतो, समाज कल्याणचे माणसं बोलून घेतोय, मागासवर्गीय आयोगाचे बोलून घेतो, सगळे समोर बसून तिथले तिथे या गोष्टी चर्चा करू. आतापर्यंत असं झालं नाही. मी विजय भाऊंचं अभिनंदन करते की एवढं मोठं बंजारा समाजाच्यासाठी एवढं आंदोलन आतापर्यंत मी पण पाहिलं नाही. एवढं मोठं आंदोलन आता त्यांनी केलेलं आहे. आता हे माझा पालकमंत्री म्हणून इथे माझा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वच जातींचे आंदोलन चालू आहे आणि त्या प्रत्येकाला मी जाऊन हा शब्द देत असताना मलाही विचार करावा लागतो की मी या शब्दांना पूर्ण कसं करू. तर ते केवळ आणि केवळ कायद्याने करता येतं. कायद्याच्या पेक्षा मोठं कोणी नाही. या देशामधला कोणी नेता नाही, सरकार नाही. कायदा हा सर्वश्रेष्ठ आपल्या देशाने मानला. कायद्यामध्ये बंजारा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू. तुम्ही माझं विनंती ऐका. आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि आजकाल काय की आम्ही आलोय तुमच्यापर्यंत, हे आमचं प्रेम आहे. आम्हाला काळजी म्हणून आलो. आता संजय भाऊ मी आलो कशामुळे, अर्जुन भाऊ का आलो, आम्हाला काळजी आहे तुमच्या तब्येतीची म्हणून आलो. तर तुम्ही सुद्धा आमच्या या विश्वास ठेवा भावनेवर. आता मी उठणार नाही, माझा जीव जाईल तरी चालेल, मला इथे जाणं असं म्हणून तुम्ही तुमच्यासाठी लढणाऱ्या तरुणांची कशामुळे ऊर्जा कमी करताय. अरे बंजारा समाज तर लढणारा आणि लढवणारा समाज आहे. तुम्ही लढून यश मिळवा. तुम्ही असं स्वतःचा जीव जाऊन यश मिळवण्यात अर्थ नाही. तुमच्या डोळ्यांनी याची डोळी याची देहा हे बघण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे तुमच्या आंदोलनामध्ये. तर तुम्ही आम्हाला विनंती आहे, तुम्ही एकदा येऊन बघा. फसलं तर तुम्ही मोकळेत ना, पण शेवटी काही मिळवून घ्यायचं असेल तर त्याला दुसरा पर्याय नाही. आपल्याला काही शासकीय प्रशासकीय बंधन आहे. तर तुम्ही या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करू, तुमचं डेलिगेशन येईल आणि ते सगळे चर्चा आपण करू. स्वतः संजू भाऊ राहतील, स्वतः शिंदे साहेब राहतील आणि या विषयाला मार्गी कसं लावायचं, किती वेळेत लावायचं, काय टाइम बाउंड लावायचं या संदर्भामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री आपल्याला मार्गदर्शन करतील. तर माझी विनंती आहे, तुमची तब्येत खराब आहे. आता मी असले इथे बसल्या बसल्या 2दा सलाईन परत काढलं परत लावतो. तर तुमची प्रकृती खराब होते. तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांनी हे घोषणा दिली बरोबर आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. बरोबर आहे, कुणाच्या बापाचं नाहीये, आपल्या हक्काचं आहे, ते मिळवून घ्यायचंच आहे, त्याच्यात वादच नाही. पण आपला मोरक्या, आपला सेनापती तर तकला पाहिजे ना. पहिले लोक युद्धाला जायचे तर सेनापतीच्या आजूबाजूला सैन्य घेराव करून असायचं, कारण सेनापती वाचला तर युद्ध चालतं. सेनापती वाचला नाही तर युद्ध कसं चालेल. तुम्हाला वाटत नाही का चिंता बंजारा समाजाची की कसं चालेल. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची. आम्ही तुमच्यापर्यंत आलो, नम्र होऊन आलो, हात पसरून आलो, विनंती करायला आलो. मग आता ही विनंती तुम्हाला मान्यच करावं लागेल. आम्ही तुमच्या शरण आलोय, तुमच्या या एवढ्या मोठ्या निश्चयाला. हे तुमचा विजय आहे. आज विजय तुमच्या नावातच विजय आहे. तो विजय या नावात विजय झाला पाहिजे. विजय या नावामध्ये हार झाली नाही पाहिजे. आणि तुमचा एक एक श्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही मान करा आपल्या बहिणीचा. मी पण तुमच्यासारखीच आहे. मला तर याडीच म्हणते सगळे लोक बाहेर आता. तर मी तुमच्यासारखी मी प्रेमाने अत्यंत भावनेने आलेली आहे. तुमच्या आंदोलनाला सफलता मिळावी, तुमचं आंदोलन डिस्टर्ब होणार नाही तर पहिल्याच दिवशी येऊन बसले असते. मग काय उपयोग आहे. तुमचं जगापर्यंत म्हणणं तर जायला पाहिजे ना. आज मी आले इथे तर तुम्हाला विनंती करायला आले. मी मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट घालून देते. आपण एक टाइम कार्यक्रम तयार करू आणि मग आपण नाही झालं तर मी पण तुमच्या बरोबर बसायला तयार. बरोबर आहे की नाही. पण आता इथून नाही उठणार असा हट्ट नका करू अशी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करते. आणि आता संजू भाऊ गोरमाटी मग थांबा थांबा थांब थांब तो शेण आणतो तुम्हाला. ताई तुम्ही या ठिकाणी तुमचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलंय. यानंतर आमचे नामदार संजय भाऊ राठोड सुद्धा बोलणार आहेत. तर तत्पूर्वी मी बोलू इच्छितो. उपोषण करता जो आहे यांनी संपूर्ण समाजासाठी त्याग केलेला आहे. आज जर त्याने उपोषण पाठीमागे जर घेतलं तर समाज काय म्हणेल, समाजामध्ये काय मेसेज जाईल. तर यासाठी तुम्ही डेलिगेशन बोलवा, आम्हाला वेळ द्या. आम्ही तुमच्या विनंतीला मान देतो. डेलिगेशन आल्यानंतर त्या ठिकाणी जी काही चर्चा होईल तुमच्या पद्धतीनं तुमच्यामार्फत सकारात्मक चर्चा होऊ द्या.
आणि आम्ही तुमच्याच नावाने या ठिकाणी आल्यानंतर मुंबईहूनच आम्ही या ठिकाणी उपोषणसुद्धा त्यांना सोडायला भाग पडू. कृपया समाजाला विनंती आहे, शांत बसायचं आहे. या ठिकाणी संजू भाऊ आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. ताई, आता तुम्ही बोलताना तुमच्या शब्दातून एक शब्द आला की तुम्ही समाज म्हणून इथं आला, सरकार म्हणून तर आले नाहीत. नाही तर नाही, समाज म्हणून आलेला आहात तर सरकार म्हणून आले नाही. तुम्ही मला काही देत नसाल, तुम्ही समाजाला काय देऊ? आता समाजाला काय देऊ? मागच्या काळामध्ये जे समाजामध्ये बोगस घुसखोरी चालू झाली, महाराष्ट्रामध्ये कित्येक आंदोलन झाले. माझ्यावर वैयक्तिक 10 ते 12 गुन्हे दाखल झाले. जामनेर तालुका, जळगाव जिल्हा, पवनेरमध्ये रास्ता रोको आंदोलन, माझ्यावर हाफ मर्डरचे केस लावले. म्हणजे सरकार आम्हाला म्हणतंय आम्ही हे करू ते करू, पण कधी होणार? मी म्हणतोय इथून अजून बी बोलतोय, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर मी 100% तुमच्या सोबत. मी आतापर्यंत समाजासमोर सांगतो, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर गेलो नाही ते आतापर्यंत. पण जो आमच्यासाठी काही करेल त्याच्यासाठी आम्ही काही करण्यासाठी तयार आहे. एक मिनिट. जेव्हा 2000 साली बिहारमधून छत्तीसगड राज्य वेगळं झालं ताई, आणि बिहार राज्यामध्ये आम्हाला आदिवासीच्या सवलती मिळतात. तर छत्तीसगड वेगळा झाला, त्यांना देखील आदिवासीची सवलती मिळतात. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळं झाला 2014 मध्ये. ते तिकडच्या राज्यात गेले तरी बी त्यांना बी तेच आरक्षण सवलती मिळाल्या. आम्ही 1960 मध्ये महाराष्ट्रात आलो, त्याच्या अगोदर आम्ही आदिवासीमधून आमची नोंद आहेत. आमची इथं मंठ्या तालुक्यातून वाटूर तांड्याची एक व्यक्ती आलेला आहे, 1944 मध्ये त्याची नोंद आहे. तर आमचे बी खूप नोंदी आहेत. तर ते तरी होऊ शकतं, ते तरी प्रयत्न करायला पाहिजे. विजय भाऊ, तुम्ही आमच्या मंचावर यावं किंवा आमचं समर्थन करावं याच्यासाठी आमचा हट्टच नाही. तुम्ही इथे आम्हाला काही द्यावं, आमच्या मंचावर यावं, आमची बाजू घ्यावी, आमच्या पक्षाचं काम करावं अशी अपेक्षा नाही. तुमचा जीव वाचवणं, भले तुम्ही माझ्या विरोधात उभे राहिले तरी माझं काही हरकत नाही, पण तुमचा जीव वाचणं महत्वाचं आहे माझ्यासाठी. आता माझ्या काही राजकीय हेतूसाठी किंवा संजय भाऊच्या राजकीय हेतूसाठी नाही, आम्हाला पोटातून माया आहे म्हणून आलो. आणि मी तुम्हाला तुमची म्हणून का आली की उद्या सरकारला भांडायला मलाही तोंड राहते ना. मी तिथे जाऊन सरकारला बोलू शकेन ना. आता सरकारमधलीच आहे मी. आता मला सांगा, मुख्यमंत्र्यांना बोलून तुमची बैठक घडवून आणल्या सरकारच्या हक्कानेच करणार ना. पण आम्हाला तुमच्याकडनं काही नाही पाहिजे. आम्हाला तुमचा जीव वाचावा, म्हणजे तुम्ही समाजासाठी लढू शकता अजून. आणि हे एवढ्या सोप्या लढाई असतात तर ते 40-50 वर्ष लागले असते का, असा विषय. तर ह्या सगळ्या विषय, आणि प्रत्येक राज्यात वेगळ्या वेगळ्या समाज वेगवेगळ्या ह्याच्यात आहे, कॅटेगरीत. आता बंजारा समाज प्रत्येक दुसऱ्या आंध्रमध्ये वेगळ्याच कॅटेगरीत आहे. आता त्या राज्याची घटना, त्या देशाची घटना, हे सगळे निर्णय. त्यामुळे माझी आता तुम्हाला विनंती आहे, तुमच्या मागण्यांसाठी मी पूर्णपणे मी आणि संजय भाऊ प्रयत्न करणार आहोत. पण तुमचा जीव वाचला तर तुमच्या मागण्या वाचतील ना. तुमच्या एवढा लढवया माणूस तर मिळाला पाहिजे बंजारा समाजाला. उपोषण सगळं घरदार, म्हणजे लग्न नाही करणार, घरदार सोडणार आणि उपोषण करणार, समाजासाठी जीव द्यायला तयार होणार असा माणूस तर सहज नाही ना मिळणार. तर ते तर जगलं पाहिजे ना. म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला. आणि आम्ही म्हणजे सरकार
म्हणून आलोय. तुमची बाजू सरकारकडे आम्ही तुम्ही म्हणून मागणार, तिथून येऊन तुम्हाला सांगतोय, विनंती करतोय. आता या गोष्टीमध्ये त्याला यश यायचं असेल तर आपण हुशारीने पण निर्णय घेतले पाहिजे. हुशारीने, आपल्याला कोणी विचारलं नाही, आपला पराभव झाला असं म्हणणं पण हुशारी नाही, असं मला वाटतंय. दादा सेवालाल महाराज की विजय भ्यान आणि सब समाजेर जो ज्येष्ठ श्रेष्ठ आपण कार्यकर्ताचं किंवा मानवाईकचं वनेनं मारो जय सेवालाल विजय बिहार नवोदनेर जो उपोषण चालूच वो उपोषणेर दखल लेताणी जालनार पालकमंत्री आपण भेन पंकजाताई गोपीनाथ मुंडे आणि आतेरो जालनारो आमदार अर्जुन बाबू खोतकर हे हम सब वेताणी विजय भ्यान आता समजाय नायचा की उपोषण लार लेताणी जो काही समाजेर आपण मागणीचं वो मागणी तात्काळ माननीय मुख्यमंत्री आणि सरकारेर मुंड्यांक हम मांडाचा करण ही वन शब्द दे सर्व हम आता आयचा भाईओ मत तो तुम्हारे जे मेरो छु हवाल विजय बिहार जो मत होती मार 100% सहमत मत छु पहिले सगळेच बालमचं की देश स्वातंत्र्य वेळ पूर्वी कंती आपण इंग्रज आपल्याबद्दल काही लखन घे देश स्वातंत्र्य वेजार बाद भी આપણે जो समाजेर मागणी वो मागणी लेतानी आभेतानी आपण सब वेगवेगळे पद्धतीचे आंदोलन कर रहेता. अब तमने ये भी मालूम छ कि मैं सुद्धा वो में एक कत तरी खारीर वाटा ले मिलो छु जना 2003 ना काँग्रेसर सरकार आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघेर पीटी सर दिग्दर्शन अधिवेशन येतो. पहिलो अधिवेशन वसंतराव नाईक साहेब लिहित होतो आणि वर बाद दुसरो अधिवेशन रणजित नाईक आणि मनोहर भाऊ हे सब जण लिहिते ते दिग्दर्शन जना मग छोटो कार्यकर्ता रू आमदारी कोण रू जना वो अधिवेशन सोनिया गांधी आई थी अविनाश भाऊ बरबाद सुशील कुमार शिंदे विलासराव देशमुख शरद पवार साहेब समज वो तर हम उभो रेताणी मग माहिती काढो पुढची उभो रेताणी मग हीच मागणी लेतानी जो विजय भ्या मांगरो जूज मागणी वो तो मग कित होतो वर बाद नंतर मग आमदार हो आमदार वेजार बाद पहिली वेळा जेव्हा मंत्री वे 2014 जना पंकजाताई सुद्धा मंत्रिमंडळ आणि हम सब विषय लेताय पूजनीय रामराव बापू जना माननीय मुख्यमंत्री फोनचा कारण थांबको थांबो शांत बेसो माईक लगावायचं फोन चालूच 2 मिनिटं शांत बेसो. माइक लगाओ.
सगळे डोकं लावते बाबा इथं. थांबरे बापू अरे काय लिहून दुसरे हात्या थांबले तसे थांबले भैया 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 पत्रकार थोडं समोर या. हा सांभाळो इथे तो विजय वया सांभाळलं तो रामराव बापू बी काहीतरी देऊन जाणार. आज काय देणार तुम्ही आलात तर खाली हाताने कसे जाणार. सांभाळलं अब मग मार भूमिका सांभाळलं और बात तू निर्णय ल आमको काही तारच सांग. तो माननीय मुख्यमंत्री आबार विजय भाई बोलली तोच अब आता तो आपण विषयाचे नाही आपण जो आरक्षण आणि इतर जो मतेर मागणीचे उदल आबाल तुको ESIT स्थापन किदे और बात रद्द कर दिने बोगस घुसखोरी संदर्भे किंवा आता इतरही विषय तो ये सब विषय थोड़ा से पंकजाताई जसो की सब कायदेशीर बाबी तपासे चालू विधी व न्याय विभाग सामान्य प्रशासन विभाग सामाजिक न्याय विभाग आपण बहुजन कल्याण विभाग सावे साहेब हानू करण हे सगळ्याची चर्चा करण हे सब आता मोठे अंगले जावं लागे नी बरोबर चकुरी. आणि आज पंकजाताई जो आता अतिशय म्हणजे आपण जे पद्धतीची बोलीचं आज वर आपण सपोर्ट चावचं आणि अर्जुन बाबू तो आता 8 दिनी ती आरोच आज जो आता हमेन बलायर हीच काल्यान जो शिंदे साहेब ती मार बोलणो करा दिनो अविनाश भाऊ शिंदे साहेब मन डायरेक्ट कोणी की आता जो बाब तू पंकजाताई मा ती बोली वन को मग की आपण जावा आपण विजय व्यान समजान का तो मार हानू केवच की जो आता अब भूमिकाचं ही भूमिका तार काय हम छोड़ दो बा भूमिका ती तार मांगणी छोड़ दो हानू थोड़ी केरेता तो हम हानू केरेता सीएम ता ती बोलोच तम जल्दी में जल्दी आपण सब अभ्यासक आपण जो मागणी ते सब मागणी ओढ सोबत चर्चा करा आणि शेवटी आजी आपण लढेंगे तो म्हणजे लढाई तो बचेंगे तो लढेंगे ना ताई हमारा आता जबरदस्त आपण खींच तो मारा हीच तमने ना केवळोचो सब लोक आहे की अनेक वाता जी आपण करेरचं तो आज पंकजाताई अर्जुन भाऊ एकनाथ शिंदे साहेब सीएम साहेब हे सब आपण केरेच तो मन हानू वाटायचं की तम विचार करो विजय विचार करो नाही उपोषण छोडो. ते SIT का रद्द झाली माहिती घेते मी त्याची पण आता माहिती घेऊ ते पण परत लावू. जे लोक खोटे बोगस प्रमाणपत्र घेतात त्याचा बंदोबस्त लावू. माझा शब्द आहे जालन्यातून सुरू करून टाकू. सीएम आता माहित त्याच्यासाठी त्याला जीव द्यायचा का त्याच्यासाठी त्यांचा जीव जाऊ द्यायचा का अशा घटनांमुळे. आता तुम्ही मला एवढंच म्हणायचंय तुम्ही पण यांचा मान होईल असे निर्णय घेत जा त्यांना तसे सल्ले देत जा. एवढ्या माणसाला भेटायला लोक आले त्यांचा मान करतात तुम्हाला त्यांचं उपोषण सन्मानाने सोडायचंय का नाही आणि त्याचा न्याय घ्यायचाय का नाही. आता सीएम साहेबांनी सांगितलंय सोमवार मंगळवारी तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्यांचा वेळ द्यायला तयार आहे. त्यांच्या घरी डेलिगेशन घेऊन या किंवा मंत्रालय आणि तुमचे तज्ञ लोक घेऊन या. आपण समोर सगळे अधिकारी वगैरे बोलून विषय मांडू. आपण एक प्लॅन तयार करू. त्यांना बोलले ना ते ताई
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब आहेत. आमचेच काही बंधू तिथे उपोषणाला बसले होते, त्यांना बी असंच शब्द देऊन ते गेलेले आहेत. तुम्ही विचारपूस करू शकता. आणि माझा आज शब्द ताई आहे की सोमवार मंगळवारी मी तुम्हाला भेटवणार. तुमचा विश्वास आहे का? विश्वास आहे का सांगा. ताई तुम्ही आज समाजाच्या बहीण म्हणून आल्यात, संजीव भाऊ भाऊ म्हणून आलात, पण जेव्हा बहीण घरी येते, भाऊ घरी येतो, खाली हाताने जात नाही, काही ना काही घेऊन जातात. 13 मागण्या आहेत. ते मागण्याचं पत्र द्या. 13 मागण्या आहेत, त्याच्यापैकी काही ना काहीतरी आज इथं देऊन जायला पाहिजे. ज्या खूप काही मागण्या त्याच्यातल्या आहेत की तुमच्या हातात आहेत, तुमच्या हातात, सरकारच्या हातात आहेत. लाद पड़ जाएंगे. आपले त्यांचं जरा और तू काय वो परसों रोज गए शेमार समाज बांधवांना विनंतीचं की अतिशय जालना जिल्हा पालकमंत्री तमार हमार आबाल के दिनों विजय भाई की आपण भेनतचा पंकजा दाई आणि दुसरं आपलं भाईचं हे दुईच आपल्या देवाचं दुसरं कोई देवाची नाही. जे देवाचं जो काय आपल्याकडे नामेलं आपण काय होतं सामान मिळवलं नाही पदरे पडायचो तर गडबड काय करायचो. आज प्राणांतिक उपोषण चालूचं शेवटी स्टेपचं बीपी एकदम लो एगीचं शुगर 37-38 बावगीचं कराय बी अटक कराय बी तमार विजय भ्या तमें सोडांचं असं कर तमें वाटोच काही सोडांचं जायचे आहोत करा जरा गड थांबणे जीव मोठोच आहे का तमार आरक्षण मोठोच काय माझा सामान वो खस्ता मामेले जातं शे काम धंदा सोडून आता भेटत तुम्हाला सामानला आता तमार सर्व बरोबर छ मला थोडं बहुत येत आता पुढच्या वेळी पूर्ण शिकते. आता तुमच्या म्हणणे मला विजय भाऊचं म्हणणे आहे की बहीण आल्यावर भावाला आता करता बहिणीला द्यायला पाहिजे, तुम्ही भावाला नाही द्यायला पाहिजे, बहिणीला द्यायला पाहिजे. तुम्ही पाणी पिणं माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे तेवढं मला द्या. पण तुम्ही जे म्हणलं ह्याच्यामध्ये माझ्या लायकीच्या मागण्या कोणत्या आहेत, माझ्या लेवलला मी काय करू शकते. खोटा शब्द मी देणार नाही. गोपीनाथ मुंडेची लेख आहे, मी खोटा शब्द देणार नाही. पण जे मला शक्य आहे आणि करून घेणं माझ्याच्याने होतं ते मी तुम्हाला शब्द देते. बाकी सगळे मुख्यमंत्री बघतील. नंबर 1, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन करून तांड्यांचा विकास करावा हे करून घेणं माझी जबाबदारी, संजय भाऊची जबाबदारी. दुसरं, एसटी प्रवर्गात आरक्षण लागू होईपर्यंत VJNT प्रवर्गात असलेले घुसखोर लोक जे आहेत, जे खोटे प्रमाणपत्र घेत आहेत यांच्यावर कारवाई करावी, त्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे. हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कमिटी स्थापन करून एकदम वॉरफूटवर करून घेणार. ही जबाबदारी अतुल सावेकडून करून घ्यायची माझी जबाबदारी. ठीक आहे. आणि माझ्या लेवलचं सांगेल, बाकीचं सगळं मुख्यमंत्र्यांचे. परत आदिवासी धर्तीवर तांड्यामध्ये घरकुल योजना तुम्ही म्हणता करा वेगळी, तर तांड्यावर वेगळी घरकुल योजना करण्यासाठीच्या संदर्भात मध्ये एक व्यवस्था करायची, ती करून घेणं सरकारकडनं संजू भाऊची आमची जबाबदारी बस. आणि ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी आश्रमशाळा बांधाव्या आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी VJNTच्या मुला मुलींना प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल बांधावे. ह्या गोष्टी करून घेणं
त्या विभागाकडून हे मी पुढाकार घेऊन करेन, हे तुम्हाला वचन देते. हे माझ्या लेवलचा विषय नाही, हे सीएम साहेबांनी शब्द द्यायला पाहिजे. टाईम आता मी आता नाही सांगू शकत, मला सगळ्या मंत्रालयाशी बोलावं लागेल. पण हे मी पूर्णपणे, तुम्ही नाही द्यायचे पाणी, मी देणार आहे, कारण मी नाही देणार, ते मला गिफ्ट द्या. तर हे मला तुम्ही सोमवारी जेव्हा भेटाल तेव्हा त्याचा आपण टाइम टेबल तुम्ही म्हणताल तसं तयार करू. कशाला 2 महिने लागतील, कशाला 3 महिने लागतील, हे करणं माझी जबाबदारी. अरे मला तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही असं 21वी मागणी केली आहे की बंजारा बहुल जिल्ह्यामध्ये संत सेवालाल महाराज वसंतराव नाईक स्मारकासाठी जागा. मला असं वाटतं की हे जे हॉस्टेल आहेत हेच त्यांचं स्मारक आहे, आपले लेकरं शिकले हेच त्यांचं स्वप्न आहे, त्याच हॉस्टेलमध्ये त्यांचा आपण पुतळा उभारू. स्मारकापेक्षा पोरांना राहायला शिक्षणाची व्यवस्था करू, हे महत्वाचं आहे असं माझं मत आहे. त्याच्यावर तुमची मर्जी, त्याच्यासाठी पण मी मदत करेन. शिक्षणासाठी आपले पोरं शिकतायत, हॉस्टेलमध्ये राहत आहेत, हेच वसंतराव नाईकांना आणि सेवालाल महाराजांसाठी महत्वाची देणे आपल्याकडून, हे मी मान्य करू शकते. ह्याच्यासाठी आपण टाइम टेबल तुम्ही जेव्हा मुंबईला येताल तेव्हा ठरवू. आता ह्याच्या पलीकडच्या गोष्टी माझ्या अवकातीच्या बाहेर आहेत. तुमच्यासाठी लढा देण्यासाठी खांद्याला खांदा लावून मी तयार आहे. तुम्ही सगळं माझं व्यू वाढवता. आता संजू भाऊ, विजय भाऊ, आता एवढं सविस्तर आणि स्पष्ट भूमिका पंकजाताईंनी मांडलेली आहे. मी त्यांच्या सोबत आहे, अर्जुन भाऊ खोतकर सोबत आहे. तर आता असं म्हणणं आहे की सीएम साहेब तुम्हाला बोलले. आता मला असं वाटते की 2च दिवसामध्ये, सोमवार किंवा मंगळवार तुम्ही सांगा, किंवा बुधवार, 3 दिवस, कारण आज हो, आणि सविस्तर तुमची चर्चा होईल असे तुम्ही नावं द्या आणि हे सर्व विषय आपण तिथे मांडू. शिष्टमंडळ असेल, समाजन विनंतीचं आबा जे पंकजाताईचे मुद्दा मेन बोलीचं ये वाते पर आपण उपेशन छोड़ेल कोणी छोड़ेल तम समाज जे किए जो को मन मानस, समाज किए जो को मन मानस. आणि मुख्यमंत्री સાંભળો સીએમ સાહેબેરો નિરોપ જે ભૌતી બોલણો હેવો છે સીએમ સાહેબ હું તમે કર્યું તો સેવન શાંતિથી સાંભળેલ છે. मुख्यमंत्री साहेब आभार बोलायचं की शिष्टमंडळ તમારોला सोमवार मंगळवारी आणि कालेनं शिंदे साहेब बी बोलोचं तो शिष्टमंडळ लाव करा. तम केते होतो उपोषण चढावचो तमाती आता मोठो मन कोईची समाज येते तम की येतो मन मान्य चला तर मान्य छे नाही. मान्य करा कोणी श्री गोरभाई ना जय सेवालाल, जरा शांत बेसो. ताई तुम्ही इथे आलात, तुम्ही आमच्या बहीण आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय नेतृत्व आहेत त्यांनी देखील वेळेतून वेळ इथं येऊन वेळ दिलं, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. पण ताई आमचे प्रश्न फार 50 वर्षापासून प्रलंबित आहेत, आपले प्रश्न. त्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर सीएम साहेबांकडे बैठक लावून पालकत्व तुम्ही घ्यावं आणि अर्जुन भाऊनं खास करून आमचं पालकत्व घ्यावं आणि पुढची लढाई अर्जुन भाऊंनी खांद्याला खांदा देऊन लढावी. नाही, आपल्या मागण्या मान्य नाही झाली तर आपली लढाई अर्जुन भाऊशीच आहे, कारण डेलिगेशन अर्जुन भाऊनं मागवलेलं आहे. आपण दररोज त्यांच्या दारासमोर जाऊन बसणार आहेत नाही जर झालं तर. समाज सांगतोय म्हणून उपोषण मागे घेत आहे. पण आता जे तुम्ही हे मागण्या बोलल्यात ते कमीत कमी 1 महिन्याच्या आत मान्य करायला पाहिजे. आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत, प्रमुख ज्या मागण्या आहेत ते एसटी आरक्षणाची ती कमीत कमी 2 महिन्याच्या आत मागण्या मान्य व्हायला पाहिजे. नाहीतर समाज बांधवाला सांगतोय आपण 1 महिन्याची वाट बघायची, नंतर अजून काय डिसिजन घ्यायचं सगळं समाज बांधव बसून आपण ठरवायचं. ताई तुम्हाला आणि भाऊला विनंती आहे, आताचे जे मेन मुद्दे आहेत ते 1 महिन्याच्या आत काही करून
मान्य व्हायला पाहिजे. ती दुसरे जे मागण्या आहेत मेन आमचे ते 2 महिन्याच्या आत मागण्या व्हायला पाहिजे. दादा तुम्ही मागे थोडं मागे. अरे त्यांना कसं बोलतो? अरे भैया भैया हो भैया मोबाईल दादा मोबाईल बसू दे दादा मोबाईल हॉटेल दुसरे काय करायचं. राजू राठोड करा ज्यूसला एक पटकन जात आहे सत्कार कॉम्प्लेक्सच्या ते. हो राजे शिवलाल महाराज की उन दवाखाने शेर विनंती मान रगडताय. आज 10वे दान विजय भाऊ पंकजाताई आणि नामदार संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीમાં उपोषण नारळेरेचं तयानी भाऊ तम दोय हमार भाई छो एक बहन आणि भाई तर तम खरोखरच दिवाळी आम्ही ना काहीतरी भेट एक बिनाम दियो असं अपेक्षा आमच्या मार्गाने व्यक्त करायचं. शेन शांततेने थांबो, गडबड मत कोई करो. समाजाने विनंतीचं कम हारेचो मार फुटे खांदेन खांदोला गाडन काम करेच मार भाईओ आपले ना केनी मोठो केनी नांक्या कोणी समाजे नांग ले जायचं. तेव्हा आता आयचो तुम्हारी याडी बापे नवा जसे आयचो वसे घरे जायचं ध्याने काढून मग लढा शेवटेस्ट कुमार जीएम जीवचो का जो लढ्यावलो छो सगळे ध्यान द्यायचं. काही समाज कंटक समाजन केलो छो उपोषण भेटो जना ती काही लोक मग त्रास बी देण्याचं समाजमाई म्हणजे मारा घातपात करायचं पण सगळे घेते. तो तमीन विनंतीचं समाज बांधव दखल लेणो आणि તમારો लाख लाख ऋणी छो. તમારી याडी बापे नवा घर जातो येस आरामेती जाव. घर आपण याडी वाट देखलीचं बाप वाट देखलोचं बेटी बेटा वाट देखलीचं विनंतीचं आरामेती जायचं शिवाय. गौरव सर थोडं यार पुढे लोटू नका ना रे. स्टेजवर जास्त गर्दी करू नका. स्टेज कमकुवत होईल खाली जाईल. स्टेजवरचे खाली उतरा. रिकामे लोक खाली उतरो. स्टेज मोडल खाली या. त्यांचं कामच नाही वरती ते कशाला गेले खाली या. स्टेज मोडल. स्टेजची कॅपॅसिटी संपलेली आहे. स्टेज वाकत आहे. स्टेज खाली चाललेला आहे जमिनीवर आहे. कृपया स्टेजवरील कोणीतरी ज्यूस लाव काहीतरी एनर्जी ड्रिंक लाव कोणीतरी एखाद्या जाताना स्टेजापर्यंत नकामे लोक हेट उतरो. शेना विनंतीचं स्टेजर जे नकामी लोक चावणार विनंतीचं शेण हेट उतरो. शेण जे एक तास आता थांबेले तर आपण हेट उतरो. पुन्हा हवा लागे तो हवा नागरिकांचं अक्षरशः बीपी एकदम लो हेगीचा हे तात्पर्य अटॅक सुद्धा लागतो तो विनंतीच त्यावे ना शेण होऊन हवा लागे तो शेना विनंतीचा हवा लागे तो शेण बाजू सरको हवा सोडो बाजू सरको शेण विनंतीचा हवा लागे तो शेण स्टेज पर हेट जाओ. स्टेज पर कोई आमद स्टेज पर कोई आमद स्टेज पर की नहीं आए तो
मायला आता अवघड आहे. ए बाबू आपण राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर हिंदू स्मारक जागा ही धनगर समाज बांधव आपण दिने वंदून सुद्धा अभिनंदन करू. बाई चालू बाई. ए भैया बाईक चालू आहे. स्टेजेपर्यंत एम्बुलेंस लाओ, स्वयंसेवक एम्बुलेंस लाओ. कृपया विनंती छे आपण शेत समाज स्टेज भाव तो स्टेज हेटे टूट जाए. कृपया वो विजू भयान एम्बुलेंस से उपचार सारो दवाखाना ले जावायचं. कृपया हेटे थांबो. आपण शेत स्टेज भाव घे तो स्टेज क्षमता ती जास्त जर वेगो तो स्टेज टूट जाए. हेटे उतरो हेटे एक सारो विनंती छे. कृपया हेलो ये कोई पे जाता है जूस लाओ. कृपया हेटे उतरो. बाईट चालू बाईक. हाँ लोटो मत नहीं रे तब लोटो मत सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागे होते. अरे कोण धक्का द्यायला इकडे बघ ना. शिव कसं काय चालू इथे काय चालू आहे आज त्यांच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही गव्हर्नमेंट एम्बुलन्स कोण 8 दिवसापासून केलेली आहे. आमच्या विनंतीला मान्यता दिला. आम्ही सोडलेलं आहे. सर्व सिस्टमला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सांगितलं होतं गौरादेवीने जे मागण्या आहेत बंजारा समाजाच्या सरकार 28 मागण्या होत्या. एम्बुलन्सचे ड्रायव्हर मागण्या या सरकारने पूर्ण केलेल्या आहे. गौरादेवीच्या विकासासाठी सुद्धा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना सरकारने 724 कोटी रुपये दिलेले आहेत विकासासाठी. त्याच पद्धतीनं 16 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. आरक्षण आणि इतर मागण्या राहिलेल्या आहेत. त्या संदर्भात विजय चव्हाण साहेब उपोषणाला बसले होते आणि हे उपोषण सोडावं म्हणून आमदार महोदय अर्जुन खोतकर साहेब सातत्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मागे होते आणि त्यांनी आज पंकजाताई आणि मला खास करून या ठिकाणी पाठवलं आणि
उपोषण अर्जुन बापूच्या खऱ्या अर्थानं म्हणण्यानुसार विजय चव्हाणांनी सोडवलं. गोरदेवीचा शब्द पाळतील. नक्कीच आमच्या 28 मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजाच्या सर्व प्रश्न शिष्टमंडळासमोर चर्चा होणार आहे. थँक्यू सर. थँक्यू.